हाय फ्रेंड्स, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो 60 दिवसाच्या स्पोकन इंग्लिश कोर्समध्ये. बघा, आतापर्यंत आपण 13 व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. याच्या पूर्वीचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता. बघा, आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे परफेक्ट पास्टमधील सरावासाठी आपण 30 उदाहरणं तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. बघा, तर या ठिकाणी पहिलं उदाहरण आहे, पोलिसांनी मोटर थांबवली होती. सब्जेक्ट कोण आहे? पोलीस, म्हणजेच द पोलीस. त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब हॅड, त्याच्यानंतर थांबवून म्हणजे स्टॉप, त्याचं तिसरं रूप स्टॉप, आणि मोटर म्हणजे द कार. द पोलीस हॅड स्टॉप द कार म्हणजे पोलिसांनी मोटर थांबवली होती. अशा प्रकारे लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचं उदाहरण आहे, विद्यार्थ्याने बक्षीस मिळवले होते. सब्जेक्ट कोण आहे? विद्यार्थी, म्हणजे द स्टुडंट. त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब हॅड, मिळवणे, जिंकणे, त्याला विन, त्याचं तिसरं रूप ऑन, तिसरं रूप काय? ऑन, आणि बक्षीस म्हणजेच द प्राइज. द स्टुडंट हॅड ऑन द प्राइज म्हणजे विद्यार्थ्याने बक्षीस मिळवले होते. अशा प्रकारे लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचं उदाहरण आहे, तिच्या पालकांनी तिला ताकीद दिली होती. सब्जेक्ट कोण आहे? तिचे पालक, म्हणजे हर पेरेंट्स. त्याच्यानंतर हॅड, त्याच्यानंतर ताकीद देणे काय? वॉर्न, आणि त्याचं तिसरं रूप काय? ऑर्न, आणि हर म्हणजे तिला म्हणजे काय? हर पेरेंट्स हॅड ऑर्न हर म्हणजे तिच्या पालकांनी तिला ताकीद दिली होती. अशा प्रकारे. पुढे बघा, पुढचं उदाहरण आहे, गुंडांनी त्या उद्योगपतीला धमकी दिली होती. सब्जेक्ट कोण आहे? गुंडे, म्हणजे द गँगस्टर्स. त्याच्यानंतर हॅड लिहिलं. त्याच्यानंतर धमकी देणे म्हणजे ट्रीटेंड, त्याचं तिसरं रूप ट्रीटेंड, ईडी लावले शेवटी. आणि त्याच्यानंतर त्या उद्योगपतीला म्हणजे दॅट बिझनेसमॅन. द गँगस्टर हॅज ट्रीटेंड दॅट बिझनेसमॅन म्हणजे गुंडांनी त्या उद्योगपतीला धमकी दिली होती. अशा प्रकारे. पुढे बघा, पुढचं उदाहरण आहे, पर्यटकांनी हॉटेल आरक्षित केले होते. सब्जेक्ट कोण आहे? पर्यटक, म्हणजे द टुरिस्ट. त्याच्यानंतर हॅड लिहिलं. त्याच्यानंतर आरक्षित करणे म्हणजे बुक करणे म्हणतो आपण त्याला, त्याचं तिसरं रूप बुक है ना, तिसरं रूप काय? बुक, आणि हॉटेल म्हणजे द हॉटेल. द टुरिस्ट हॅड बुक द हॉटेल, पर्यटकांनी हॉटेल आरक्षित केले होते. पुढे बघा, पुढचं उदाहरण आहे, टीनाने सूर्यास्त बघितला होता. सब्जेक्ट कोण आहे? टीना, म्हणजेच टीना. त्याच्यानंतर हॅड, त्याच्यानंतर बघणे म्हणजे सी, त्याचं तिसरं रूप सीन, आणि सूर्यास्त म्हणजे द सनसेट. टीना हॅड सीन द सनसेट म्हणजे टीनाने सूर्यास्त बघितला होता. ठीक आहे, अशा प्रकारे लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचं उदाहरण आहे, त्यांनी योग्य मार्ग निवडला होता. सब्जेक्ट कोण आहे? त्यांनी, म्हणजेच दे लिहिणार. त्याच्यानंतर हॅड लिहिलं. त्याच्यानंतर निवडणे चूज, त्याचं तिसरं रूप चूजन लिहिलं. त्याच्यानंतर काय? योग्य मार्ग म्हणजेच द राईट पॅथ. दे हॅड चूजन द राईट पॅथ म्हणजे त्यांनी योग्य मार्ग निवडला होता. अशा प्रकारे. बघा, पुढचं वाक्य आहे, रक्षकाने शिट्टी वाजवली होती. सब्जेक्ट कोण आहे? रक्षक, म्हणजेच द गार्ड लिहिणार. त्याच्यानंतर हॅड, त्याच्यानंतर काय? वाजवणे म्हणजे ब्लो, त्याचं तिसरं रूप ब्लोन, आणि शिट्टी म्हणजे द विसल. द गार्ड हॅड ब्लोन द विसल, रक्षकाने शिट्टी वाजवली होती. पुढे बघा, पुढचं उदाहरण आहे, लहान मुलांनी सगळे केक आणि चॉकलेट खाल्ले होते. सब्जेक्ट कोण आहे? लहान मुलं, म्हणजेच द किड्स. त्याच्यानंतर हॅड लिहिलं. खाणे ईट, त्याचं तिसरं रूप ईटन. सगळे केक आणि सगळे चॉकलेट म्हणजे ऑल केक्स अँड चॉकलेट्स. द किड हॅड ईटन ऑल केक्स अँड चॉकलेट्स म्हणजे लहान मुलांनी सगळे केक आणि चॉकलेट खाल्ले होते. अशा प्रकारे. पुढे बघा, पुढचं उदाहरण आहे, शेखरने चांगले काम केले होते. सब्जेक्ट कोण आहे? शेखर लिहिणार. त्याच्यानंतर हॅड लिहिलं. त्याच्यानंतर करणे म्हणजे डू, त्याचं तिसरं रूप काय? डन, आणि चांगले काम म्हणजे अ गुड जॉब. शेखर हॅड डन अ गुड जॉब म्हणजे शेखरने चांगले काम केले होते. अशा प्रकारे. पुढे बघा, पुढचं उदाहरण आहे, रश्मीने खूप छान चित्र काढले होते. सब्जेक्ट कोण आहे? रश्मी लिहिलं. त्याच्यानंतर हॅड लिहिणार. त्याच्यानंतर चित्र काढणे म्हणजे ड्रॉ, त्याचं तिसरं रूप काय? ड्रॉन. त्याच्यानंतर खूप छान चित्र अ ब्युटिफुल पिक्चर. रश्मी हॅड ड्रॉन अ ब्युटिफुल पिक्चर म्हणजे रश्मीने खूप छान चित्र काढले होते. अशा प्रकारे.
पुढचं उदाहरण आहे अरुणा मधूला बऱ्याच आधीपासून ओळखत होती. सब्जेक्ट कोण आहे? अरुणा. अरुणा लिहिलं. त्याच्यानंतर हॅड लिहिलं. ओळखणे किंवा माहीत असणे म्हणजे नो, त्याचं तिसरं रूप नोन. अरुणा हॅड नोन. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट कोण आहे? मधू आणि बऱ्याच आधीपासून म्हणजे फॉर अ लॉंग टाईम. अरुणा हॅड नोन मधू फॉर अ लॉंग टाईम म्हणजे अरुणा मधूला बऱ्याच आधीपासून ओळखत होती. पुढे बघा, पुढचं उदाहरण आहे रेल्वेने स्टेशन सोडले होते. सब्जेक्ट कोण आहे? रेल्वे म्हणजे द ट्रेन. त्याच्यानंतर हॅड. त्याच्यानंतर सोडणे लिव्ह, त्याचं तिसरं रूप लेफ्ट आणि स्टेशन म्हणजे द स्टेशन. द ट्रेन हॅड लेफ्ट द स्टेशन म्हणजे रेल्वेने स्टेशन सोडले होते. अशा प्रकारे पुढे बघा, पुढचं उदाहरण आहे भुकेल्या मुलाने पाव चोरला होता. सब्जेक्ट कोण आहे? भुकेलं मूल म्हणजे द हंग्री चाइल्ड. त्याच्यानंतर हॅड लिहिणार. त्याच्यानंतर चोरणे स्टील, त्याचं तिसरं रूप स्टोलन आणि पाव म्हणजेच द ब्रेड. द हंग्री चाइल्ड हॅड स्टोलन द ब्रेड म्हणजे भुकेल्या मुलाने पाव चोरला होता. बघा, पुढचं उदाहरण आहे आपत्तीने खूप लोकांना हादरून सोडले होते. सब्जेक्ट कोण आहे? आपत्ती म्हणजे द डिझास्टर. त्याच्यानंतर हॅड लिहिलं. हादरून सोडणे म्हणजे शेक, त्याचं तिसरं रूप शेकन आणि खूप लोकांना म्हणजे मेनी पीपल्स. द डिझास्टर हॅड शेकन मेनी पीपल्स म्हणजे आपत्तीने खूप लोकांना हादरून सोडले होते. बघा, पुढचं उदाहरण आहे पुराने बरीच घरे नष्ट केली होती. सब्जेक्ट कोण आहे? पूर म्हणजे द फ्लड्स. त्याच्यानंतर हॅड लिहिलं. त्याच्यानंतर नष्ट करणे म्हणजे डिस्ट्रॉय, त्याचं तिसरं रूप डिस्ट्रॉयड आणि बरीच घरे म्हणजे मेनी होम्स. द फ्लड्स हॅड डिस्ट्रॉयड मेनी होम्स म्हणजे पुराने बरीच घरे नष्ट केली होती. पुढे बघा, पुढचं उदाहरण आहे भेटायला आलेले लोक निघून गेले होते. सब्जेक्ट कोण आहे? भेटायला आलेले लोक, ज्यांना आपण विजिटर्स असं म्हणतो, द विजिटर्स. त्याच्यानंतर हॅड लिहिलं. त्याच्यानंतर गेले म्हणजे जाणे, गो, त्याचं तिसरं रूप गोन आणि अवे. ठीक आहे. द विजिटर हॅड गोन अवे म्हणजे भेटायला आलेले लोक निघून गेले होते. पुढे बघा, पुढचं उदाहरण आहे जुहीने मौल्यवान अंगठी घातली होती. सब्जेक्ट कोण आहे? जुही म्हणजे जुही. त्याच्यानंतर हॅड लिहिलं. त्याच्यानंतर घालणे विअर, त्याचं तिसरं रूप ओर्न आणि मौल्यवान अंगठी म्हणजे अ प्रिशियस रिंग. जुही हॅड ओर्न अ प्रिशियस रिंग म्हणजे जुहीने मौल्यवान अंगठी घातली होती. पुढे बघा, पुढचं उदाहरण आहे कुत्रा अनोळखी माणसाला चावला होता. सब्जेक्ट कोण आहे? कुत्रा म्हणजे द डॉग. त्याच्यानंतर हॅड लिहिलं. त्याच्यानंतर चावणे बाईट, त्याचं तिसरं रूप बिटन, तिसरं रूप आणि अनोळखी माणसाला म्हणजे द स्ट्रेंजर. अनोळखी माणूस म्हणजे स्ट्रेंजर. ठीक आहे. द डॉग हॅड बिटन द स्ट्रेंजर म्हणजे कुत्रा अनोळखी माणसाला चावला होता. पुढे बघा, पुढचं उदाहरण आहे निलेश लग्न करण्यासाठी भारतात आला होता. सब्जेक्ट कोण आहे? निलेश लिहिलं. त्याच्यानंतर हॅड लिहिलं. त्याच्यानंतर येणे म्हणजे कम, त्याचं तिसरं रूप पण काय होतं? कम. त्याच्यानंतर काय? टू इंडिया, भारतात, टू इंडिया आणि लग्न करण्यासाठी म्हणजे टू गेट मॅरिड. निलेश हॅड कम टू इंडिया टू गेट मॅरिड म्हणजे निलेश लग्न करण्यासाठी भारतात आला होता. पुढे बघा, पुढचं उदाहरण आहे त्याने सर्वांसमोर सत्य उघड केले होते. सब्जेक्ट कोण आहे? त्याने म्हणजे ही. त्याच्यानंतर हॅड. त्याच्यानंतर बघा काय? उघड करणे डिस्क्लोज, त्याचं तिसरं रूप डिस्क्लोज. सत्य म्हणजे द ट्रूथ आणि सर्वांसमोर म्हणजे बिफोर एव्हरीवन. ही हॅड डिस्क्लोज द ट्रूथ बिफोर एव्हरीवन. त्याने सर्वांसमोर सत्य उघड केले होते. पुढचं उदाहरण आहे माझे वडील माझ्या आधीच तेथे पोहोचले होते. सब्जेक्ट कोण आहे? माझे वडील म्हणजे माय फादर. त्याच्यानंतर हॅड लिहिलं. त्याच्यानंतर काय? पोचणे रीच, त्याचं तिसरं रूप रीच. त्याच्यानंतर तेथे म्हणजे दिअर लिहिलं आणि त्याच्यानंतर कोण आहे? तेथे, हे लिहिलं आपण दिअर आणि माझ्या आधीच म्हणजे बिफोर मी. ठीक आहे. अशा प्रकारे माय फादर हॅड रीच देअर बिफोर मी म्हणजे माझे वडील माझ्या आधीच तेथे पोहोचले होते. पुढे बघा, पुढचं उदाहरण आहे आमच्या गटाने लोणावळ्याला सहलीला जायचं ठरवलं होतं. सब्जेक्ट कोण आहे? आमचं गट म्हणजे आवर ग्रुप. त्याच्यानंतर हॅड लिहिलं. त्याच्यानंतर ठरवणं म्हणजे डिसाईड, त्याचं तिसरं रूप डिसायडेड. ठीक आहे. जायचं म्हणजे टू गो. कुठे? लोणावळा आणि फॉर सहलीला म्हणजे फॉर अ पिकनिक.
आवर ग्रुप हॅड डिसाइडेड टू गो टू लोणावळा फॉर अ पिकनिक. म्हणजे आमच्या गटाने लोणावळ्याला सहलीला जायचं ठरवलं होतं, अशा प्रकारे लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचं उदाहरण आहे, त्यांनी आमच्या आधी संपूर्ण जगाचा प्रवास केला होता. सब्जेक्ट कोण आहे? त्यांनी म्हणजे दे. त्याच्यानंतर हॅड प्रवास करणे ट्रॅव्हल, त्याचं तिसरं ट्रॅव्हल. द ओल वर्ल्ड संपूर्ण जगाचा, आणि आमच्या आधीच म्हणजे बिफोर वी हॅड आम्ही करण्या अगोदर. दे हॅड ट्रॅव्हल्ड द ओल वर्ल्ड बिफोर वी हॅड, त्यांनी आमच्या आधी संपूर्ण जगाचा प्रवास केला होता, अशा प्रकारे. पुढे बघा पुढचं उदाहरण आहे, माझ्या आईने मला माझ्या आजोबांविषयी सांगितले होते. सब्जेक्ट कोण आहे? माझी आई म्हणजे माय मदर. त्याच्यानंतर हॅड लिहिलं. त्याच्यानंतर सांगणे टेल, त्याचं तिसरं टोल्ड. कोणाला? मला म्हणजे मी. आणि माझ्या आजोबांविषयी म्हणजे अबाउट म्हणजे विषयी. माझे आजोबा म्हणजे माय ग्रँडफादर. माय मदर हॅड टोल्ड मी अबाउट माय ग्रँडफादर म्हणजे माझ्या आईने मला माझ्या आजोबांविषयी सांगितले होते. पुढे बघा पुढचं उदाहरण आहे, तिने परीक्षेमध्ये अधिक गुणांची अपेक्षा केली होती. सब्जेक्ट कोणी? तिने म्हणजेच शी लिहिलं. त्याच्यानंतर हॅड लिहिणार. त्याच्यानंतर अपेक्षा करणे एक्सपेक्ट, त्याचं तिसरं रूप एक्सपेक्टेड. मोर अधिक गुणांची म्हणजे मोर मार्क्स, आणि परीक्षेमध्ये इन द एक्झाम. शी हॅड एक्सपेक्टेड मोर मार्क्स इन द एक्झाम म्हणजे तिने परीक्षेमध्ये अधिक गुणांची अपेक्षा केली होती. पुढे बघा पुढचं उदाहरण आहे, त्यांनी पाहुण्यांच्या आगमनापूर्वीच मिठाई खाल्ली होती. सब्जेक्ट कोण आहे? त्यांनी म्हणजेच दे. त्याच्यानंतर हॅड लिहिलं. त्याच्यानंतर खाणे ईट, त्याचं तिसरं रूप ईटन. त्याच्यानंतर मिठाई द स्वीट्स, मिठाई म्हणजे काय? द स्वीट्स. आणि पाहुण्यांच्या आगमनापूर्वीच म्हणजे बिफोर द गेस्ट अराइव्ड. दे हॅड ईटन द स्वीट्स बिफोर द गेस्ट अराइव्ड, त्यांनी पाहुण्यांच्या आगमनापूर्वीच मिठाई खाल्ली होती, अशा प्रकारे लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचं उदाहरण आहे, तो संध्याकाळी रडला होता. सब्जेक्ट काय? तो म्हणजेच ही लिहिणार. त्याच्यानंतर हॅड लिहिलं. त्याच्यानंतर रडणे म्हणजे क्राय, त्याचं तिसरं रूप क्राईड. आणि संध्याकाळी म्हणजे इन द इव्हिनिंग. ही हॅड क्राईड इन द इव्हिनिंग म्हणजे तो संध्याकाळी रडला होता. पुढे बघा पुढचं उदाहरण आहे, आम्ही पावसाळ्यात महाबळेश्वरला गेलो होतो. सब्जेक्ट कोण आहे? आम्ही म्हणजे उई. त्याच्यानंतर हॅड लिहिलं. त्याच्यानंतर जाणे म्हणजे गो, त्याचं तिसरं रूप गोन. महाबळेश्वरला म्हणजे टू महाबळेश्वर. आणि पावसाळ्यात म्हणजे ड्युरिंग द रेनी सीझन. वी हॅड गॉन टू महाबळेश्वर ड्युरिंग द रेनी सीझन म्हणजे आम्ही पावसाळ्यात महाबळेश्वरला गेलो होतो, अशा प्रकारे. थँक्स फॉर वॉचिंग.